हा वैराग्याचा मेरू चोरा गोरा कुंभारू वैराग्यवान अधिकार होता. वैराग्य अंगी बांधलेलं होतं गोरोबा काकांच्या. आणि काका त्या तेरणा नदीच्या तीरावर असलेलं गाव, त्या गावामध्ये गोरोबा काका, त्या काका मडकी घडवायचं जाते कुंभार ह्याच्यातले होते. मडकी घडवायचं काम करायचं. आणि एवढं नामचिंतन अखंड देवाचं नाव भजन महाराज सारखं भगवंताचं भजन करीत राहायचं. सारखं नामचिंतन विठ्ठल 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण सारखं भगवंताचं नाम. धंदा गाडगे घडवायचा होता, मडके घडवायचं काम होतं. ऐका संत महात्मे, देवाला आनंद वाटतंय. वारी 4 दिवसानंतर आली, 5-6 दिवसात वारी आहे, सगळ्याला जायचं आहे. भगवंताच्या पालखी सोहळा निघतोय, देवाला आनंद वाटतोय. बघा लास्ट दिवस आहे, सारखं भजन करायचे. मग ते एका दिवशी असंच ते लग्नही झालं, काकांचं लग्नही झालं, एक मुलगा झाला. मडकं घडवायचं काम होतं. त्यावेळेला साधारण पाणी काही नळ बिळ विहिरीहून बारवून पाणी आणावं लागत होतं. त्यांच्या बायकोचं नाव होतं संती. गोरोबा काकाच्या पत्नीचं नाव संती आहे. आणि ज्या वेळेला लहान बाळ होतं ते, आणि गोरोबा काका चिखलतोडीत होते. चिखलतोडीत भगवंताचं भजनच करत होते गोरोबा काका. तेवढ्यामध्ये आता पाणी बारवून आणायचे विहिरीहून. तेवढ्यामध्ये लहान बाळ आहे. आता तेवढ्यामध्ये लहान ते रांगत असलेलं बाळ, ते बाळाला घेतलं आणि त्या संतीनं सांगितलं, अहो ऐकलत का, नाव घेण्याची प्रथा आता निघाली, अगोदर नव्हती. नवऱ्याने बायकोचं नाव घ्यायचं. 5 जणांचं नाव कधीच माणसानं घेऊ नये. आपल्या बापाचं नाव आपण घेऊ नये, आपल्या गुरुचं नाव मुखानं घेऊ नये. आपल्या एका गावात असंच कीर्तन केलं, 5 जणांचं नाव घेऊ नये, त्याच्यामध्ये बायकोचं नाव घेऊ नये म्हणले. ते कीर्तन झाल्यावर एक माणूस एवढं मागे लागला, म्हणसाल महाराज तिचं नाव का बरं घेऊ नये, तिचं नाव का बरं घेऊ नये सांगा, तिचं नाव का बरं घेऊ नये सांगा. मी म्हणलो आमच्या गावाकडे या, मग सांगतो. तसं सांगणार. आणि तेव्हा गाडी बिडी नव्हतं काही, उभे यायचं, मोटरनं यायचं. तुमच्या गावात काय आला, मोटरनं यायचं आणि मुक्काम करायचं. त्याला सोडायचं होतं नेऊन. ते काय तर कुठंतर गावला दुसऱ्या सकाळी त्यानं म्हणलंय त्याचाच का नंबर राहून मला सोडायला गाडी, अर्ध्यामध्ये गाडी नेलं आणि वाट्यामध्ये उभा केलं. महाराज पुढच्या गावला जायचं आहे की नाही, होय तिचं नाव का बरं काय काय महाराज, साधारण लोक होते हो, तेवढी सुविधा नव्हती अगोदर. पण काय समाधानी माणसं होते म्हणाला. हा आज सगळी सोय आहे, पण समाधान जीवनामध्ये नाही. त्याचं कारण काय, अपेक्षा जीवनामध्ये माणसाच्या वाढलेले. अरे एकाचे अवघ भाव असलं तर एक त्या बंडीवरच राहायचे माणसं महाराज. चौघा भावामध्ये एक शर्ट, ह्यानं गावला चाललं की ते शर्ट मागून घ्यायचं, जाऊन आलं की त्यानं लिवायचं. एवढे माणसं सुखी नव्हते, पण सुविधा नव्हती, पण समाधान होतं. चित्ती असू द्यावे, समाधान होतं. आता पुष्कळ आहे, आता काहीच कमी नाही, सगळी सुविधा आहे, पण समाधान नावाची वस्तू नाही. कारण एक सांगतो तुम्हाला, अपेक्षा जीवनामध्ये वाढलेली, आणि जेवढी अपेक्षा जीवनामधली कमी झाली तेवढं जीवनामध्ये सुख आणि समाधान भेटलं. ते संतीनं सांगितलं, जरा बघा बाळाला सांभाळा जरा, आणि मी जाऊन पाणी घेऊन येते. ते बाळ जवळ असं सोडलं महाराज. पप्पा कोण दिसलं त्याला, आई निघाली, आई गेली तिकडे आड. मग ते पप्पा दिसले, पप्पा पप्पा पप्पा. ते लहानले बाळ हो असं रांगत 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 आलं, असं जवळ आलं.
भजन करत होते, इतकं भजनात दंग झाले महाराज. देहभानच विसरून गेलं हो. देहाचा विसर पडला. देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पडून गेला. मग तेवढ्यामध्ये ते बाळ लगेच आलं जवळजवळ, पायाजवळ त्या चिखलात आलं महाराज. हे देहभान विसरून गेले. ध्यान मुखाने नामचिंतन, अंतकरणामध्ये देवाचं ध्यान, देहभान विसरून गेलं. काय नाही, तेवढ्यामध्ये पायाखाली बाळ आला, पाय त्याच्या नरड्यावर पडला. कुणाच्या? बाळाच्या नरड्यावर पाय पडला. झालं मला, त्याचा श्वास थांबून गेला. म्हणजे लेकरू मेलं. आणि तसाच चिखल तोडवायला लागले. त्यांना ध्यानच नाही, देहभान विसरून गेले. चिखल तोडवायला लागले. तेवढ्यामध्ये रक्त निघालं त्या बाळाचं. ते लाल बंद सगळं चिखल होतं ना, ते लाल बंद रक्त होऊन गेलं. पाणी आणणं झालं. तेवढ्यामध्ये संतीने ते घागर केवढा घाम आलेला, पसला बिसला. मग आता ते बाळ कुठं आहे आठवण आली. इकडे तिकडे बघते, बाळ नाही. समोर जाऊन बाळ कुठं आहे, बाळ कुठं आहे. त्यांना तर देहभान नव्हतं. बाळ कुठं आहे, बाळ कुठं आहे. जवळ गेली तर काय, ते चिखल रक्तानं माखून गेले चिखल. तेवढ्यामध्ये बाळ, त्याच्यामध्ये रक्ताचे मांसाचे गोळे. हंबरडा फोडला महाराज त्या संतीने. अरे अरे अरे, ज्या वेळेला हंबरडा फोडला, रडायला लागली. आणि रडत असताना तिने एकच बोललं, आग लागो, जाळ लागो तुमच्या भजनाला म्हणली. मग तेव्हा गोरोबा काका सावध झाले. करारी होते काका, करारी होते महाराज. त्यांना काही म्हणू द्या, ते जमल. पण देवाला भांडलं म्हणल्यानंतर मग जमत नव्हतं महाराज. गोरोबा काकाला आग लावो भजनाला. सावध झाले. सावध झाल्याबरोबर, अरे माझ्या भगवान, मला काही म्हणलं तर म्हणलं, माझ्या देवाला शिवा दिली हिनं म्हणलं. राग आला गोरोबा काकाला. आणि ते अगोदर चाक फिरवायचं ते राहत होतं बघा खेड्यामध्ये. आता तो खेड्यामध्ये ते काठी होती, असं काठीनं असं असं करायचं. गावात माझा एक मित्र होता, कुंभाराचाच होता, विठ्ठल म्हणून त्याचं नाव. माझ्या गावातली घटना आहे बरं का. ते माझ्या हमेशा घरी यायचं, आपण घरी न्यायचं मला केव्हा केव्हा. मी प्रत्यक्ष बघितलंय ते गाडगी कसं करतात ते त्याच्या घरामध्ये. ते असं काठी होती, ते फिरवायची. ते घेतलं, धावून अंगावर गेलं. आणि तिला स्वभाव माहिती होता. स्वभाव माहिती होता. आता काही खरं नाही माझं. तिलाही लक्षात आलं. मग असं काठी उगारल्याबरोबर बायकोवर तिने म्हणलं, अंगाला माझ्या स्पर्श करताल तर तुम्हाला देवाची शपथ आहे, पांडुरंगाची शपथ. आता अगोदर शक्तीला बी लोक लय भीत होते हो. शपथ कोणी घातलं का लय भीत होते बघा. आता काही नाही, ते शब्द सगळ्याच देवाचे शब्द कोळून प्यायची वेळ आली महाराज. आता शब्द राहिले काही राहिले कोणी नियम पाळत जावं असे लोक भीत होते अगोदर. का देवाचे शपथ म्हटल्याबरोबर अरे पांडुरंगाचे शपथ घातले, लगे काठी फेकून दिलं. आणि काकाने तेवढ्यामध्ये झालं बाबा आता हाक लावायची नाही अंगात. देवाची शपथ म्हटल्यावर संपलंच किंवा. एक बाळ झालेलं होतं, ते बी काय झालं, आता अंगाला स्पर्शच नाही. मग काय करणार, संपलं. वंश खुंटला, वंशवृद्धी व्हायचं संपलं. आता काय करणार, तिला पश्चाताप झाला. आता देवाची शपथ घातली मी, काय करणार. मग वडिलाच्या घरी गेली, मायबापाच्या, रडायला लागली. असं असं केले मी, देवाची शपथ घातली, आता स्पर्श नाही अंगाला. वंश कसं, वंशाचा दिवा कसं वाढणार, वंश कसं वाढणार, कसं होणार म्हटल्यानंतर तिची एक लहान बहीण होती. तिला सांगितलं माझ्या बहिणीला, बाबा बहीण आहे लहान, तिला द्या आणि लग्न करा. तिचं वंश जरी झाला तर आम्ही दोघी बहिणी आहोत, बहिणी बहिणी आनंदाने राहोत, वंश वाढतंय आपलं, सगळं राहतंय. ते पटलं गोरोबा काकाने, कळवलं काकाला असं असं बाबा हे बहिणीला द्या मला. काकाने म्हणले हरकत नाही, हरकत नाही. मग लग्न दुसरं, आता दुसऱ्या लग्नाचा थाट काही तेवढं नसतंय. मंदिरावर आणून ते लग्न वगैरे लावलं. ते अगोदरच्या लग्नातला थाट वेगळा असते. वरात, तुम्हाला वरात माहिती आहे का? वरात सगळी एकाच माळीची म्हणे. आता ते वरात काय थाट महाराज अगोदर वरातीतला. आता तर रथ निघाल्यात. आता का निघाल्यात, रथ निघाले. आता गेल्यावर बी एक रथ निघाले, त्याचं नाव वैकुंठाला गेलं की ते वैकुंठ का म्हणत असले रथ. दुर्दैव आहे संस्कृतीचं. आता हे संस्कृतीचं दुर्दैव आहे. का बरं, आपल्याला 4 खंडे खरीबी मिळणार. आता दुर्दैव आहे संस्कृतीचं महाराज. आता हे रथ निघाले, ते रथात बसत होते. अगोदर घोडे होते, घोड्यावर बसायचं, वरात
ठिकाणी लग्न झालं, घोड्यावर बसायचं, घोड्यावर बसून थाटामाटामध्ये ते काय मग बँड बाजा वाजू लागलेला, अनेक लोक नाचू लागलेले, वाद्य वाजू लागलेले, थाटामाटामध्ये मंदिराकडे यायचं. पुण्या मारुतीच्या मंदिराला आणतात बघा, लग्न लागण्याच्या अगोदर आहेर करून मग लग्न लावतात. त्याचं नाव काय? हा, शेवंती. वा माधव महाराज. मग ते लग्न मंदिरावर. आता मला सांगा, त्यानं बूट बीट काढावं का नाही? हो, मंदिरावर जायचं आहे, देवाच्या मारुतीच्या पायातला बूट काढावं का नाही? काढत नाही. लोक बी काही म्हणत नाही. ते बूटा सगटच मंदिराच्या मंदिरावर मारुतीच्या. लोक बी काय म्हणणार? का बरं म्हणणार सांगू? त्यानं बी एक दिवसाचा कोण राहतो? हा, त्याचं नाव काय? हा, त्याचं नाव नवरदेव. एक दिवसाचा देव राहतोय म्हणून त्या रोजी काहीच म्हणणार. लग्ना रोजी बूट लिहून मंदिरावर गेल तर बी लोक काहीच म्हणणार. दुसऱ्या दिवशी बूट लिहून मंदिरावर गेल तर त्याच बुटानं हाणल्याशिवाय. अरे, पायरीवर वाहन ठेवायचा अधिकार नाही. पाषाण देव, पाषाण पायरी. तिला कसं जाता येते? जाता येत नाही. चला, ते लग्न झालं, मंदिरात लग्न वगैरे झालं. लग्न झाल्याबरोबर मग ते सासरा आलेलाच होता, ते बहीण होते, ते सगळे झाले. उगं बसावं का नाही? सासऱ्याने म्हटलं, बघा महाराज, बघा आता हे पहिली मुलगी तर तुम्हाला दिलतो, आता दुसरी बी मुलगी दिला. हा, दोन्ही आनंदाने राहू द्यात. बघा, दोन्हीला समान वागवा. दोन्हीला काय करा? समान वागवा. दोन्ही मध्ये कुठलाच भेद करू नका. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे बघून हात जोडले, देवा लग्न बी तूच करून देतोय, संतूर बी झालं. हिच्या अंगाला स्पर्श करायचे ना, मग तिच्या बी नाही. दोघीला समान वागवायचे आहे ना. आता तिच्या बी नाही. मग तेवढ्यामध्ये झालं. असं काही दिवस गेले, महाराज निघून दिवस गेल्यावर असं कोणतं वैराग राहते. बायकाला वाटलं ते झोपलेले होते, झोपले इकडे एक झोपली, इकडे एक झोपली, आणि ते दोन्ही हात असं हात आपल्या आपल्या अंगावर घेतले. झालं काकाच्या हात असं करंट लागल्यासारखं झालं. महाराज एकदम झटका आल्यासारखं झालं. गोरोबा काकाने दचकून उठले. अरे 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 अरे, हात माझं देवाची शपथ घातलेली होती, माझा हात तिच्या अंगावर कसं गेलं? पाप केलं या हाताने. म्हटले धार धार शस्त्र घेतलं, दोन्ही हात तोडून टाकलं. घोरोबा काकाने दोन्ही हात तोडून टाकलं. झालं की हो, एकतर लेकरू बी गेलं, दोन्ही हात काकाने तोडून टाकले, दोन्ही हात बी गेले. मग आता काय धंदा करायचा होता ना, ते गाडगे मडकायचे करायचे होते, ते बी बंद झालं. काही दिवस घरामध्ये धान्य होतं, ते चाललं. कसं संसार झाला. दुसरं काही सोनं माने होतं घरामध्ये, ते विकले. काही दिवस ते चाललं. आता मागून का खावं? काय नाही खायला. त्यावेळेला गोरोबा काका चिंता केली नाही. गोरोबा काका देवाचं नामचिंतन करीत बसले. पण तिथं पांडुरंगाला चिंता पडली, विठ्ठलाला चिंता पडली. देवानं विटेवरनं उडी मारलं आणि निघाले. तेवढ्यामध्ये देवानं निघाल्याबरोबर लगेच आई साहेब आमची, देवा कुठे निघाला? निघाला म्हटले जरा काम, मी बी येते. हा, देवाने लगेच कुंभाराचं रूप धारण केलं. यायचं आहे ना तुम्हाला? हा, मग कुंभारीने व्हावं लागते. अशा रूपामध्ये जाऊन चालत नाही, हरकत नाही होते. कुंभार झाले देव, त्यानं कुंभारीन झाला. आता ऐका, तेवढ्यामध्ये दोघं निघाल्याबरोबर गरुड होता. गरुडानं पुढे आलं. देवा देवा देवा, कुठे निघालो? असं एका भक्ताच्या घराला जायचं आहे, मग मला बी घेऊन जावा. असं जायला जमत नाही. मग का व्हावं लागतंय? गाढव व्हावं लागतंय. म्हणलं त्या गरुडाला त्याने म्हणले गाढव व्हावं लागतंय तर जमतंय. मग आता मी गरुडानं म्हणलं, देवा मी अगोदरच गाढवपणा केला हो, अगोदरच गाढवपणा केला. तुम्हाला बसून घेतलाच गाढव झाला होता. त्याची कथा फार मोठी आहे. विष्णूचं गरुडाचं भांडण झालं. जाऊ द्या, तिकडे जात नाही मी आता. हा, मी गाढव व्हायला तयार आहो देवा. लगेच गाढव झाले ते. गरुड आणि गाढव झाले. गरुड गाढव झाल्याबरोबर दोघं आले. इथं आल्याबरोबर असं भजन करत बसलेले ते गोरोबा काका. नमस्कार नमस्कार, रामकृष्ण हरी. एकूण एकाला झालं. कुठून आलं, कोण हात बाबा? आदरानं विचारपूस केले. आदरानं विचारपूस केल्याबरोबर मी दूरच आहो म्हणले. मग कसं आलो इकडे तुम्ही? काय नाही. नाव काय? माझं नाव विठ्ठल आहे. विठ्ठला विठ्ठल
आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण महाराज पंढरपूरहून आपल्या ग्रामामध्ये आले, हांडे महाराज. आणि उद्या सकाळी कार्याची कल्पना आहे महाराजाची. काय नाही, मी काही जाहिरात पोचवली माझ्याकडं आणि मी बघत नसतो ते, हे बी बघत नाही हो जास्त मी. हां काय नाही वाच. हां महाराज ते बघत नाही मी की जास्त, अखंड चिंतनात राहतो. आज सकाळची गोष्ट मी आत्मपुरडी सांगत नाही, आत्मपुरडी म्हणून सांगत नाही, मी अखंड चिंतनात राहतो. सकाळी उठून स्नान करून 10 वाजता बसला, 10 वाजता 6 वाजता उठून सरळ इकडं चालाव, ग्रंथच होते समोर. मी अखंड चिंतनात राहणारा माणूस. मी कुठं जास्त त्याच्यामध्ये पडत नाही आणि ते बघत बी नाही जास्त, मला ते दिसलंच नाही. मग इथं येऊन बी बघावं का की पण म्हणल्यावर आणून दिलेच नाही. मला जाहिरात तर दाखव आता ते आणले, कुठं ठेवलं नाही, पार झाले असतील सगळे वाटून, काय तर झालं असेल. असं महाराज आले, त्यांची भेट झाली, आनंद झाला. विठाला चला. देव भक्ताची कामं का कर, याच्यावर चाललंय बरं का. किती प्रेम आहे देवाबद्दल. मग विठ्ठल, विठ्ठल नाव काय विठ्ठल आहे. इकडं कसं आमच्याकडे दुष्काळ पडलाय हो, इकडं काहीतरी काम लागेल म्हणून आलो. आहे का काम? हाय बाबा, काय करा हे बघा, सगळं साहित्य आहे ते घ्या, घ्या काम करा, तुम्ही घ्या, तुम्ही जगा आनंदानं, मला जगवा, मलाही खाऊ घाला. झालं बाबा. मग ते देवानं गरुडाने म्हणले, देवा आता माती आणायचं, ते गाडगे तयार करायचे आहेत ना, माती आणायचं, मी आणतो देवा. अरे तसं नाही, एकला जाऊन जमत नाही. माती तू आणलं म्हटलं लोकांना कळलं नाही. अरे हे वेगळं चाले गाडव, स्वतः माती नाही, मी यावं लागते सोबत. गेले, माती आणले आणि ते माती मळावं लागते, चिखल तुडवावं लागतंय. मग ते सगळं केलं, देवानी गाडगी घडवलं, वाटून टाकली गावामध्ये वाटून टाकलं. त्याचं धान्य आलं, आनंद झाला, आनंदानं जगायला लागले. ते बाजारामध्ये मेलं, गेले गाडगे घेऊन, छोटे गाडगे मोठे गाडगे, काही मोठे गाडगे छोटे 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 असे रांग लावून ठेवलं. गिराईक आली, मावळे आले आणि ते असं गाडगं घेताना मावल्या बोट वाकडं करतात. का बर? भोग गाडगं घेत नाहीत. मावल्या गाडगं घेताना बोट वाकडं करतात आणि त्याला असं पक्का आहे का कच्चा आहे वाजून घेतात. देवानं म्हटलं थांबाव, विठ्ठल कुंभाराच्या वेशात देव आहेत ना, थांबा, असं वाजवून बघ नका. हा कसं? मग आपटून बघा खाली. एक माणूस होता सोबत, त्यानं म्हणलं, बायको होती सोबत, ती बायको बघला त्यानं दूर थांबवतो. ह्यानं काय म्हणलं, आपटून बघा म्हटलं. असेल त्यानं आलं, असं गाडगं हातात घेतलं आणि असं भीतीला हाणलं. गाडगं भीतीला टपकलं आणि उड्या मारीत, 2 उड्या मारत नाही माणूस तसं होऊन, पण गाडगं फुटलं नाही. बाई एक गाडगं घ्यावं म्हणून आलती, 5 गाडगे दे दादा, 5 गाडगे पार होऊन गेले. सगळे पैसे धान्य जमलेलं आलं. ते गोरोबा काका सगळं घर चालवायचं, आनंदानं सगळ्याला जगवायचं, सगळं झालं बाबा. पुढे असेल थोड्या सांगतो झालं. पुढे आषाढीचा सोहळा आला, आषाढीची वारी आली. तेवढ्यामध्ये नामदेव महाराज, तेवढ्यामध्ये नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सगळे असे संत वारीला निघाले. त्याने अंतर्ज्ञानानं पाहिलं, अरे देव पंढरपुरात नाही, कुठे गेलाय? गोरोबा काकाच्या घराकडे जा, चला गोरोबा काकाच्या घरला. सगळे संत गोरोबा काकाच्या घरामध्ये आले. येताना देवाला कळालं, अरे आता मग आपण इथं राहायला नको आहे. देवाने म्हणलं, काका आमच्याकडे पाणी लई पडलंय, काका आमच्याकडे पाणी लई पडलंय, आता जातो बघा बाबा, तुमची मर्जी. म्हणले. देव निघून गेले. हे संत घराला आले. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले, काका अरे एवढं स्वार्थी माणूस राहणे म्हणले का? अरे देवालाच तुम्ही तुमच्या घरात ठेवून घेतलो. काकाने म्हणले, देवाला ठेवून घेतलो? काय म्हणताय तुम्ही? हा देवाला ठेवून घेतलो. कुठं आहे देव? ते विठ्ठल म्हणणारा कोण आहे तुमच्यात? तो देव आहे. अरे ते बोलवा विठ्ठलला. बोलवा म्हणल्याबरोबर काय आता कुठलं बोलवतो? देव निघून गेले, देव निघून गेलेले होते तेवढ्यामध्ये. आणि काकाला येऊन सांगितलं, काका तुमच्या घरामध्ये जे विठ्ठल म्हणून माणूस होता, काडगे घडवत होता कुंभार, तो देव होता. बाई जी सोबत होती ती आई साहेब रुक्मिणी माता होती. आणि गरुड ती गाढव गरुड होता म्हणल्याबरोबर वाईट वाटलं. डोळ्या वाटे असूच्या धारा गळायला लागली. सगळे संत पंढरीला गेले, आषाढी वारीला गेले. आषाढी वारी जवळ आली. आता आषाढी वारीला गेले. गोरोबा काका बी गेले. नामदेव महाराजाचं कीर्तन थांबलं. नामदेव महाराजाचं
तिथं नामदेव पारीजवळ नामदेव महाराजाचं कीर्तन थांबलं. कीर्तनात नामदेव महाराजांनी म्हणले सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी टाळी वाजवा. सगळ्याला हात होते, टाळी वाजवायला लागले. गोरोबा काका छोट्या हाताने, महाराज मला हात नाही, छोट्या हाताने थोडक्यावर हात म्हणून हात हे विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. तेवढ्यामध्ये एकदम गोरोबा काकाचे हात फुटले. नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकाला हात आले आणि गोरोबा काकाला हात आले. मेलेला मुलगा होता, नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत झाला. हे संत महात्म्याचं महिमा आहे.